कारण कांदा निर्यात बंदीमुळे राज्यामधले 3000 विवाह रखडल्याची माहिती समोर येते आहे। निर्यात बंदीला महिना पूर्ण झालेला आहे, मात्र यामुळे 1200 ते 1500 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती आता पैसाच राहिलेला नाहीये। त्यामुळे ऐन लग्नसराईच्या काळामध्ये म्हणजे डिसेंबर वगैरे या सगळ्या महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी लागली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली आहे। हातामध्ये पैसाच नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती आता ही लग्न जी आहे ती पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। नाशिक, सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि धुळ्यामधल्या शेतकऱ्यांना हा सर्वाधिक मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे आताची मोठी बातमी आपण बघतोय, निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांच्या हातामध्ये पैसेच नाही आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आता रखडलेली आहेत। महाराष्ट्रामधले 3000 विवाह हे या निर्यात बंदीमुळे रखडल्याची माहिती समोर येते आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिकची माहिती आहे? मोठा फटका खरं तर वेगवेगळ्या गोष्टींना जाणवलेला दिसलेला आहे या निर्यात बंदीचा, मात्र यासोबतच विवाह सुद्धा रखडलेले आहेत, ज्याची संख्या 3000च्या घरात आहे। खरं यामिनी, आपल्याला माहिती आहे की दिवाळीनंतर विशेषतः लग्न सरायला सुरुवात होत असते। तुळशीचा विवाह झाला की मोठ्या प्रमाणात लग्नांच्या तिथी देखील असतात आणि या सगळ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लग्न हे लॉन्स असतील किंवा खेड्यापाड्यांमध्ये केले जातात आणि विशेषतः अनेक शेतकरी आपल्या घराच्या समोरच लग्न मंडप टाकून हे सगळे विवाह करत असतात। मात्र सध्याची स्थिती जर बघितली तर कांद्याची निर्यात बंदी झालेली आहे आणि त्याचा मोठा फटका या शेतकऱ्यांना बसलेला आहे। कांदा निर्यात बंदी च्या संदर्भामध्ये जे जे घटक या कांद्यावर अवलंबून आहे त्या सगळ्यांनाच याचा फटका बसलाय आणि विशेषतः शेतकरी मोठ्या वर्गात आहे आणि विशेषतः तो उत्तर महाराष्ट्रातील आहे। याच भागात जर बघितलं तर व्यापारी असतील यांना देखील याचा मोठा फटका बसलाय आणि एकूणच जर ग्रामीण भागातली जी साखळी बघितली तर त्या दृष्टीने हा पैसा हा खेळता आहे। कांदा जो आता बाजारात येतोय तो जास्त काळ टिकू शकत नाहीये, त्यामुळे त्याचे पैसे या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असतात। मात्र निर्यात बंदी असल्यानं या कांद्याला विशेषतः मोठी मागणी नाहीये आणि आवक देखील मोठ्या प्रमाणात नाहीये, त्यामुळे एकूणच हे सगळं कांद्याचं गणित बिघडलेलं आहे आणि याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या मुलांना बसतोय, मुलींना बसतोय आणि त्यांचे जे विवाह आहे ती पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। त्यामुळे किरण, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जोडले गेलेले आहेत। तुपकरजी, इतक्या मोठ्या प्रमाणात खरं तर शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे, व्यापाऱ्यांना वगैरे पण या सगळ्याचा फटका बसला, मात्र महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्यामधले 3000 विवाह जे आहेत जे शेतकऱ्यांच्या मुलाचे होते त्याच्यावरती परिणाम झालेला आहे या निर्यात बंदीचा। मुळामध्ये सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। गरज नसताना निर्यात बंदी केली फक्त विशिष्ट मतदारांची लाड पुरवण्यासाठी आणि शहरी लोकांना स्वस्तात सगळं मिळालं पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे उत्पादक मेला तरी चालेल पण ग्राहक टिकला पाहिजे अशी भावना सरकारची आहे आणि हे खासगीमध्ये हे बोलून पण दाखवतात सरकारमधले लोक। आता मला सांगा, जर आमच्या शेतकऱ्यांच्या मुलींची, आमच्या बहिणींची, आमच्या मुलांची लग्न जर या निर्यात बंदीमुळे रखडले असतील तर याच्यापेक्षा दुर्दैवाची वेळ आमच्यावर कोणती असू शकते? आणि का शेतकरी आत्महत्या करतोय याचं चिंतन सरकारने केलं पाहिजे। आता एंगेजमेंट हे अगोदर करून ठेवतात शेतकऱ्यांच्या घरामध्ये, मुलींच्या एंगेजमेंट 1-1 वर्ष आधी, 6-6 महिन्या आधी होतात, मुलांच्या एंगेजमेंट होतात। आता पैसे आणायचे कुठून आम्ही शेतकऱ्यांनी? म्हणजे 1200 ते 1500 कोटी रुपयाचा तोटा या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना झालेला आहे। आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर विदर्भ मराठवाड्यात जसं आमचा सोयाबीन कापूसवाला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असतो, आत्महत्या करतो, तीच वेळात कांदा उत्पादकांवर आलेली आहे। सरकारला थोडीफार लाज वाटली पाहिजे। हे लाखो करोडो रुपये त्यांच्या लग्नांवर शहरातले लोक खर्च करतात, राज्यकर्ते पुढाऱ्यांच्या पोरांवर खर्च करतात। आम्ही पण माणसं आहोत ना, आमचं जगणं तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे? सरकारला अजूनही आम्ही सांगतो की सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय मागे घ्यावा। कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाहीये। कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खोरून खोरून मेला असं उदाहरण जगाच्या पाठीवर देशामध्ये कुठे नाहीये। स्वस्ताच्या काळात तुम्ही कांदा घ्या, ज्यूस करून ठेवा, तो वापरा, नाही कांदा खाल्ला म्हणून काय होतं, अनेक लोक कांदा नाही खात जेवणामध्ये, परंतु शेतकऱ्यांना मारायचं, शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचं। एक तर आमच्या पोरांची लग्न व्हायला तयार नाही, सगळ्यात मोठी अडचण आहे। इकडून तिकडून आमचे कसे बसे लग्न जुळतात आमच्या लेकरांचे, तर त्याच्यातही जर तुम्ही अशा पद्धतीने वागणार असाल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? आम्ही का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे जाऊ का? आम्ही दुसऱ्या देशातल्या राष्ट्राध्यक्षाला जाऊन न्याय मागू?
कांदा उत्पादकांना मी आपल्या माध्यमातून सांगेन, ज्या सरकारने आपल्या मुलींचे लग्न मोडायची वेळ आणलेली आहे, आपले विवाह आपल्या पोरांचे रखडलेले आहे, त्या सरकारला जागा दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे. या निवडणुकीमध्ये हे डोक्यात ठेवा आणि कांद्याच्या प्रश्नावर मतदान करा. तुपकरजी, आतापर्यंत खरं तर तुम्ही शेतकऱ्यांच्या या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी बरीचशी आंदोलनं केलेली आपण बघितलेली आहेत. ही कांदा निर्यात बंदीमुळे जे विवाह रखडले त्यांची प्रातिनिधिक संख्या जरी 3000 असली तरी सुद्धा हा आकडा वाढू शकतो. म्हणजे एकीकडे जसा तुम्ही उल्लेख केलात, आधीच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होताना दिसत नाहीये, मात्र या कांदा निर्यात बंदीचा असाही फटका आता शेतकऱ्यांना बसतोय. नाही, बरोबर आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गावात आता कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे लग्न रखडले 3000, ही गोष्ट खरीच आहे. पण त्याच्यापेक्षा म्हणजे म्हणजे अतिशय भीषण वास्तव खेड्यापाड्यामध्ये आहे. प्रत्येक गावात 100-100, 200 पोरं तसेच बिना लग्नाचे आहेत. कारण शेतीमालाला भाव नसल्यामुळे आमच्या घरात गरिबी आहे आणि गरिबी नावाच्या अवदसा आमच्या घरात आल्यामुळं शहरातले पोरी आमच्याकडे यायला तयार नाही, ग्रामीण भागातले पोरी यायला तयार नाही. कारण मुलगी द्यायची म्हटली की आपण विचार करतो की ती पोरगी सुखात राहिली पाहिजे. आपल्या बहिणीचं लग्न करायचं झालं तर आम्ही म्हणतो 25 एकरवाला नको, बँकेत शिपाई असला तर चालतो, पण त्याला गॅरंटीचं रुपये घरात आले पाहिजे, 2 वेळचं जेवण झालं पाहिजे. आज 25 एकरवाला असो का 50 एकरवाला असो, शेतकऱ्यांची अवस्था प्रचंड वाईट आहे. त्यामुळे तसंच विना लग्नाच्या पोरांची संख्या खेड्यापाड्यामध्ये प्रचंड वाढलेली. आमचे पोरं डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत. त्यांच्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना तयार होत चाललेली आहे. आणि मी सांगतो ही गाव खेड्यातली पोरं जर का नैराश्यात गेली तर दुसरी स्टेप नैराश्याची आत्महत्या असते. आणि मी त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगेन की गाव खेड्यातल्या पोरांचा जर का संयम तुटला तर या राज्यकर्त्यांना हे पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. त्याचाच परवा एक प्रत्येकाला खामगावमध्ये सोयाबीन ज्या शेतकऱ्यांनी विकली, रवी महानकर नावाच्या अकोला जिल्ह्यातल्या, भाव मिळाला नाही तर त्यांनी कोयता आणि पिस्तूल हातात घेऊन बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा पद्धतीनं जर का शेतकरी आता आपल्या भावना प्रकट करणार असतील, शेतकऱ्यांची पोरं, या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, यांना लाज वाटली पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं चालत राहिलं तर गाव खेड्यातली पोरं उद्या नांगराच्या फळाच्या तलवारी करून त्या राज्यकर्त्यांना जा विचारतील, हे सरकारने लक्षात ठेवावं. हो, अगदी तुपकरजी, हा सगळा उद्वेग समजू शकतोय. मात्र आणखी एक मला असं विचारायचंय की या आधीची ऊसाबद्दलची आंदोलनं आपण बघितलेली होती, कारखान्यांच्या समोर जाऊन ढोल बजाव केलेला होता स्वाभिमानीने. तुम्ही स्वतः वेगवेगळ्या आंदोलनासाठी उपोषण सुरू केलेलं होतं. आता हा मुद्दा तुम्ही लावून धरणार आहात का स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत? नाही, असं आहे की मी स्वतः कांदा निर्यात बंदीच्या विषयावर अत्यंत आक्रमक भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे. जेव्हा मी मुंबईला मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो होतो त्यावेळेला राज्य सरकार बरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा विषय मी ताकदीने मांडला. केंद्र सरकार बरोबर वाणिज्य मंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा कांदा निर्यात बंदी उठवा हा विषय आम्ही ताकदीने मांडला. त्यांना सगळं कांद्याचं अर्थशास्त्र आम्ही पटवून दिलं. परंतु काय आहे, देवेंद्रजी फडणवीसांनी आमच्या बाजूने भूमिका मांडली तिथे, परंतु वाणिज्य मंत्री जे आहेत ना, म्हणजे केंद्र सरकारमधले लोक आहेत, यांच्या डोक्यात शेतकरी हा विषयच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, यांच्या डोक्यात शेतकरी हा त्यांच्या कोणत्या लिस्टमध्ये आणि अजेंडावरच नाहीये. त्यामुळं आम्ही जी सातत्यानं आंदोलन करतोय, सरकार त्याला दाद द्यायला तयार नाही. सरकार मस्तवालपणे वागत आहे आणि सरकार शेतकऱ्यांना फाट्यावर मारण्याची भाषा करत आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या काळामध्ये जी कांद्याची आक्रमक आंदोलन व्हायची, व्यापक व्हायची, तशी सध्याची परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही तुकड्या तुकड्यात भांडतो. रविकांत तुपकर मी या भागात बांधतो, अजून कोणीतरी त्या भागात बांधतो. सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकदा कांद्याच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन करून या सत्ताधारी पुढाऱ्यांना गावबंदी केली पाहिजे कांदा पट्ट्यामध्ये, तरच ही अवलाद ठिकाणावर येईल असं आमचं स्पष्ट मत आहे. हो, पण ज्या पद्धतीचं तुम्ही आवाहन करताय, सगळ्या जे कोणी नेते आहेत, जे शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरतात, ज्या काही संघटना आहेत, त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं आवाहन कराल का की सगळ्यांनी एकत्र येऊया आणि याबद्दल काहीतरी तोडगा काढूया? अगदी अगदी, मी 100% सांगतो. कर्मचाऱ्यांच्या पण भरपूर संघटना असतात, तुमच्या पत्रकारांच्या पण भरपूर संघटना असतात, पण अन्याय झाला की सगळे लोक एका ठिकाणी येतात. कर्मचारी असेल, पत्रकार असतील किंवा इतर सगळे लोक असतील, IAS असतील, IPS असतील. मग शेतकऱ्यांच्या 10 संघटना असल्या तर जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा सगळ्या शेतकरी नेत्यांनी मतभेद विसरून स्वतःचे आपलं सगळं बाजूला ठेवून एकत्रित आलं पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अगदी धन्यवाद तुपकरजी, तुम्ही सविस्तरपणे खरं तर या सगळ्याविषयी बोललात यासाठी आणि तुम्ही तुमची भूमिका सुद्धा मांडलीत पुढारी न्यूजवर यासाठी. त्यामुळे ऐन लग्नसराईमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली आहेत. हा प्रातिनिधिक आकडा जर आपण पाहिला 3000च्या घरात आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा असाही मोठा फटका शेतकऱ्यांच्या मुलांना बसताना दिसतोय. निर्यात बंदीला महिना पूर्ण झालाय, मात्र 1200 ते 1500 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे.
Thank you.